नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय कदम ॲग्रो फार्म. कदम ॲग्रोची टीम आज पोहोचलेली आहे मुरुड तालुका लातूर जिल्हा लातूर या ठिकाणच्या शेळी मेंढी बाजारामध्ये. मित्रांनो, आपल्या बऱ्याचशा सबस्क्रायबर लोकांचे फोन येत होते की कदम साहेब तुम्ही पूर्ण महाराष्ट्रातील शेळी मेंढी बाजार दाखवता, उदाहरणार्थ लोणंद असेल, त्याच्यानंतर बार्शी, परंतु आम्ही आतापर्यंत मुरुडचा बाजार दाखवला नव्हता. व तुमच्या सुद्धा सर्वांचे कमेंट येत होते की मुरुडचा बाजार दाखवा. चला तर आज आपली मुरुडच्या मंगळवारच्या बाजारामध्ये 300 किलोमीटरचा प्रवास करून आपली कदम ॲग्रोची टीम खास तुमच्या सर्वांसाठी आज या ठिकाणी आलेला आहे. दादा नमस्ते, आपलं नाव सांगा, ओळख. जिलानी पठाण. ओके, कुठून आलाय तुम्ही? लातूर. ओके, कसा काय बाजार भरतोय? नंबर आहे. ओके, आणि किती वाजल्यापासून चालू होतो? पाठ 3 वाजल्यापासून 2 वाजल्यापासून चालू. आणि कुणावारी असते? मंगळवारी. आणि या ठिकाणी दादा गाई गुरांचा बाजार सुद्धा भरतो का? हा, भरतो. तो कोणवारी असतोय बर? सोमवारी. ओके, सोमवारी असतोय. बाबा कुठून आलाय? लातूरवरनं. काय इकायला आलाय, घ्यायला आलाय? घ्यायला. काय घ्यायचंय? शेळ्या बकरे. ओके, कसा काय असतोय बाजार इथं? किमती वगैरे किमती बघून असतात ना आता कशा. म्हणजे माल बघून मालाप्रमाणे मोल असतात. चला तर या ठिकाणी काय शेळी पालक आले आहेत विकायला. दादा राम राम. राम राम. काय आणलंय? पाट आणली. पाट आणली. कुठल्या जातीची आहे? उस्मानाबाद. उस्मानाबाद. आणि काय किंमत सांगताय आज? त्याचे का हा, 10,000. 10,000 रुपये. आणि अंदाजे वय किती असेल याचं? याचं वय 5 महिन्याचे. 4-5 महिन्याचे आहे. तर मागणी किती हजारानं होती? मागणी मागते तर 8,000. 8,000 म्हणजे 8.5 पर्यंत आले की तुम्ही? अजून किती शेळ्या आहेत आपल्याकडे? 10-12 शेळी पालन परवडतं का हो तरुणांना? नंबर 1. म्हणजे आपलं नोकरी इकडे तिकडे उडाकण्यापेक्षा काय नाही त्या नोकरीमध्ये. नोकरी आता भेटतच नाही त्या. नोकरी भेटणार झालेलं काय नोकरीमध्ये. आणि नोकरी नसल्यामुळे छोकरीचा पण तरुणांना प्रॉब्लेम येतो. त्याच्यापेक्षा हा स्वतःचा उद्योग केल्यानंतर आपला बरं असतंय. ठीक आहे, धन्यवाद. बाबा राम राम. राम राम म्हणलं. राम राम. काय सांगताय पट्टीच्या हिशोबानं? पट्टी हिशोबाने 7,500. 7,500. बोकडं किती आहे ते? पाट्या किती आहेत? सगळे बोकडे. सगळे बोकडं आहे ते. 7,500 रुपये सांगताय. मागणी काय कशी होती? 7,000 मागते. आणि कुठल्या जातीची बोकडं आहे ती? गावरान. गावरान जातीची आहे ती. आणि तुम्ही व्यापारी आहे का? हो, कुठल्या बाजारात असताय तुम्ही? सगळे बाजाराने. सगळ्या म्हणजे कुठल्या जवळचं सांगा की उदाहरण. बार्शी. नाही, साळेगाव. ओके, अशी जर बोकडं कुणाला पाहिजे असतील तर तुमचा नंबर सांगा की आमच्या पाकनादांना. तुम्हाला फोन येतात. सांगा की. 78 75 हा 36 40 42. ओके. आणि तुमची ओळख, नाव तुमचं? डाकणे. ओके, टाकणे मामा. गाव? केस तालुका. केस तालुक्यामधनं तुम्ही आता. मित्रांनो, जर असे जातवान बोकडं कुणाला गावरान पाहिजे असतील देव कार्यासाठी, त्याच्यानंतर लग्न कार्यासाठी, नवसासाठी किंवा मटणाच्या दुकानासाठी जर तुम्हाला पाहिजे असतील तर या मामांना तुम्ही नक्कीच कॉल करू शकता. नमस्ते. काय नाव तुमची? ओळख सांगा की. शशिकांत मासा. शशिकांतराव, कुठून आलाय तुम्ही? बार्शी तालुका. बार्शी. तुम्ही व्यापारी आहे का शेळी पालक आहे? व्यापारी आहे. किती वर्षापासून व्यापार करताय तुम्ही? पहिल्यापासून तुम्ही व्यापार करताय. आता या बोकडांच्या पट्टीच्या हिशोबाने काय किंमत ठेवली? बकरीची होय हा, 13,000. 13,000 रुपये. मागणी कशी काय होती? मागती 11 12. 11-12 मागते ती. आता श्रावण महिना चालू झालाय, त्याच्यामुळे काय थोडस बाजारात काय लूज टाईट कसं काय आहे बाजार? आहे बरं आहे. बरं आहे तरी पण चांगला आहे. कुठल्या बाजारात असताय तुम्ही? बार्शी, धाराशिव, हा. इथं मुरुडला. ओके, धाराशिवचा बाजार कोणावारी असतोय? गुरुवारी. आणि बार्शीचा? शनिवारी. जर अशी बोकडं कुणाला पाहिजे असले तर तुमचा नंबर सांगा की आमच्या बघणाऱ्यांना. 93 70 12 66 31. ओके मित्रांनो, जर कुणाला अशी बोकडं तुम्हाला देव कार्यासाठी, लग्न कार्यासाठी किंवा कटिंगच्या दुकानासाठी जरी हवे असतील तर या दादांना कॉल करा. हे तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रात बोकडं पुरवण्याचं काम करतील. सांभाळण्यासाठी किंवा ब्रीडिंग साठी जरी पाहिजे असले तरी. सांभाळण्यासाठी चांगले आहेत. राम राम मामा. राम राम. कुठं आलाय तुम्ही? आम्ही लातूर. लातूर. ओळख सांगा की तुमची? नाव? व्यंकटीनान बापुले कासरखेडा. ओके. तर मामा, काय तुम्ही काय घ्यायला आलाय? घ्यायला आलो. काय घ्यायचंय आपल्याला? बकरे म्हणजे शेळ्या का बोकडं? दोन्ही बी घेता. शेळ्या बकरं घेता. ओके, व्यापारी आहे का तुम्ही? नाही, घरगुती आपण. घरगुती पाळ. अजून पहिले किती बकरे आहेत आपल्याकडे? आपल्याकडे विषय काय विषय काय ते परवडतं का हो बकरी पालन? परवडतं की. म्हणजे आपलं तुम्ही बंदिस्त करता का हिंडवून आणता? बंदिस्त म्हणजे जागेवर खाया टाकायचं. जागेवर. ओके. बंदिस्त मध्ये वजन वाढवण्यासाठी काय काय काळजी घेतली पाहिजे? त्याला सरकी दिली पाहिजे. हा.
पुन्हा आपलं सोयाबीन चारलं पाहिजे हा. डाळी असल्याने समजा मात्रे आणून टाकलो हा. तर समजा चांगलं होते. ओके हा. कशाचं बी मात्र टाकलं तरी ओके हरभऱ्याचं गोळी सोयाबीनचं गोळी हा. ठेवलं की राईट राहतात खाऊन पिऊन तर. मित्रांनो अंडरलाईन करा या वाक्याला. ह्या बाबांनी सांगितल्याप्रमाणे कुठल्याही धान्याचं मात्र डाळी सोयाबीन सरकी पेंड असं चारल्यानंतर तुमच्या बोकडांना शेळ्यांना वजन वाढ भेटते. वाढणार एक नंबरच होते. ओके बाबा तुमची ओळख सांगा, नाव सांगा की. माणिक पवार पवार साहेब कुठून आलाय? कानडी बरोबर ओके आणि तुम्ही खरेदी करायला आलाय का विक्री करायला? विक्री केली आम्ही. विक्री केली. काय काय आणलं होतं? बकरी आणली होती, होय किती आणले होते? 7 होती. ओके आता श्रावण महिना असून सुद्धा कसा बाजार ठीक आहे का? थोडं बरं आहे की बाजार? माल बघून मोल आहे त्याचं. म्हणजे मालाप्रमाणे माल वजनाप्रमाणे त्याचं. ओके तुमच्याकडे किती शेळ्या आहेत अजून घरी? आमच्याकडे 5-6 आहेत जास्त. 5-6 आहेत. परवडतं का शेळी पालन? हा ओके बंदिस्त परवडतं. बंदिस्त परवडतं म्हणजे आता त्याच्या मागे हिंडायला तसं क्षेत्र बी तेवढं राहिलं नाही. सगळ्या फवारणीचे रान आहेत ना. हा ते औषध फवारलेलं माहिती नसते, खाल्लं की मरतंय बिचित्र. ओके म्हणजे शेतकऱ्याचं नुकसान हा. होतंय. त्याच्यापेक्षा आपलं बंदिस्त किंवा अर्ध बंदिस्त केलं तरी चालतंय. ओके. यंदा पाऊस पाणी कसं आहे? पाऊस असाच आहे, कमी आहे पाऊस. कमी आहे. कुठली कुठली पिकं आहेत या वर्षी शेतात? सोयाबीन. ओके आम्ही आता सातारा जिल्ह्यात आलोय म्हणून विचार तुमच्याकडे कुठली कुठली पिकं असतात? सोयाबीन आहे, सोयाबीन खाली दुसरं काही सोयाबीन. नाही. हा. ओके ऊस सोयाबीन. धन्यवाद मामा, खूप छान माहिती दिली. बाबा नमस्ते. नमस्ते. नाव सांगा तुमचं. कल्याण भगवानराव फसके, फसके मामा कुठल्या गावात आलाय तुम्ही? मनसरोळा. ओके आणि काय आणले आज? 2 शेळ्या आणल्यात. ओके आता पिले 2 शेळ्या ओके ती पिल्लं कोणच्या शेळीची आहेत? हिची आहेत का? इथे 2 ओके पिल्ला सहित काय किंमत ठेवली? पिल्ले फोडून द्यायचे म्हणल्यावर तोटा येतोय. नाही फोडून नाही, किंमत पिल्ला सकट किती सांगताय? संकट 27,000 सांगतो. 27,000 सांगताय. मागणी किती नव्हती? 20,500 झाली. ओके 20-500 मागते. आणि कुठल्या जातीची शेळी आहे ती? ही उस्मानाबाद म्हणते तिला. ओके आता किती वेळा गाभण राहणार ती? आता 3 येत झालेत, आता 4थ्यानं गाभण राहते. चौथ्यानं गाभण राहते. आणि ही शेळी कुठल्या जातीची आहे? ही साधीच आहे आपली. साधीच आहे. आणि ही गाभण आहे का खाली आहे? गाभण नाही, खाली आहे. खाली आहे. काय किंमत सांगताय तिची? तिचे सांगतो 10,500. हा. 8,000 मागते. 8,000 मागतात म्हणजे 9-9.5 आलं तरी. अजून तुम्ही व्यापार आहे का शेतकरी आहे? व्यापार आहे. व्यापार आहे. कुठल्या कुठल्या बाजारात असताय तुम्ही? मी रेणापूर, नेकनूर, आडस आणि मुरुड. ओके नेकनूरचा बाजार कुठल्यावर असतोय? रविवारी. रविवारी बाजार असतोय. बरोबर तो एवढा असतोय का छोटा असतो याच्यापेक्षा? नाही, ह्याच्याहून छोटा आहे थोडा. त्याच्यावर छोटा आहे. तुमचा नंबर सांगा की कुणाला जर अशा शेळ्या पाहिजे असल्या तर तुम्हाला फोन करतील. हो. सांगा की. 96 हा. 57 08 78 96. ओके मित्रांनो जर कुणाला अशा जातवान गावरान किंवा उस्मानाबादी शेळ्या लागत असतील, शेळ्यांची पिल्लं बोकडा पाटी मेंढ्या, तरी ह्या मामांना फोन करा. तुम्ही किती वर्षापासून व्यापार करताय? मला जवळजवळ 20-22 वर्षे झाली. 20-22 वर्ष झाली. म्हणजे खात्रीशीर आपलं काय असेल ते 2 पैसे हक्कानं मागून नक्की, घ्यायचं. नक्की. मित्रांनो अत्यंत विश्वसनीय मामा आहेत. आणि आम्ही आज आहे मुरुडच्या बाजारामध्ये, लातूर जिल्ह्यामध्ये. जर कुणाला शेळ्या पाहिजे असतील यांना संपर्क अवश्य करा. राम राम मामा. राम राम. ओळख सांगा आपली. ज्ञानोबा महादेव सौदागर, राहणार आनंदगाव. ओके माऊली तुम्ही व्यापारी आहे का शेतकरी आहे? व्यापारी. व्यापार आहे. किती वर्षापासून व्यापार करताय तुम्ही? 15 वर्षापासून. 15 वर्ष झालं. आणि आज काय काय माल आणलाय? आज 3 बकरी आणि 2 मोठे बोकड आणले होते. मोठे इकले. मोठी इकली. आता ह्या बोकडांची काय पट्टीच्या हिशोबाने किंमत सांगताय? 11,500. 11.5 जातीला कुठल्या जातीची आहे ती? जातीनं गावरान काय आहे, त्यांना बिठ्ठलचा एक आहे. ओके बिट्टलचा आहे. काय बिट्टल क्रॉस आहे मला वाटतंय का ओरिजिनलच आहे? क्रॉस बिट्टल आहे. तर मागणी किती नव्हती याला? मागणी झाली 10,000. 10,000. श्रावणाचा काय परिणाम बाजारावर? श्रवणात थोडा परिणाम झाला ना. थोडाफार परिणाम आहे. आणि तुम्ही कुठल्या कुठल्या बाजारात असताय? आडस, हा मुरुड, हा. साळेगाव. ओके लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठा बाजार कुठला? शेळ्या मेंढ्यांचा? मुरुडचा. मुरुडचाच. आणि इथं गाया गुरांचा बाजार कोणावर असतोय? गाय गुरांचा सोमवारी. आणि शेळ्या मेंढ्यांचा मंगळवारी. मंगळवारी म्हणजे आजच्या वारी. किती वाजल्यापासून बाजार भरतोय? तर बाजार भरतो रात्री 10 वाजल्यापासून. ओके आता ह्यो बाजार कुणासाठी चांगला आहे? उदाहरणार्थ आमच्या इकडे लोणंद, आम्ही सातारा जिल्ह्यात आलोय. लोणंदचा बाजार हा विकणाऱ्यासाठी शेतकऱ्यासाठी चांगला असतो, कारण बाहेरच्या राज्यातनं व्यापारी येतात. तसा हा बाजार कुणासाठी चांगला आहे? ते सगळ्यासाठीच चांगलं म्हणजे दोघांसाठी बी, खरेदीदारासाठी आणि विक्रीवाल्यासाठी बी चांगला आहे. अशी जर बोकडं कुणाला लागत असले तुमचा नंबर सांगा की. 99 75 हा 90 हा 20 89. हा माऊली व्यापाऱ्यांचा नंबर आहे. जर कुणाला अशी जातवान बोकडं ब्रीडिंगसाठी, कटिंगसाठी किंवा देवकार्यासाठी लागत असली तर या माऊलींना फोन करा. यांचा नंबर आपण घेतलेलाच आहे. धन्यवाद. भैया नमस्ते. नमस्ते. कुठने येता तुम्ही? वैराग मानेगाव. वैराग बार्शी मानेगाव वरनं. तुम्ही व्यापारी आहे का? व्यापारी. ओके काय आणलं होतं आजच्या बाजारात?
शेळ्या आणल्या ते तर कुठल्या जातीच्या शेळ्या आहेत त्या? कोटा शिरोळे आहे उस्मानाबाद आहे ओके, कोटा शिरोळे उस्मानाबादी. तिकडे दावणीला बांधलेलं हा बघतो की धावून बघतो. तर कसा काय बाजार आहे आजचा? आता सध्याला गार आहे बाजार ओके, आता ह्या शेळी गाभण आहे का खाली? गाभणा गाभण आहे. काय सांगताय पट्टीच्या हिशोबानं? पट्टीची हा ह्याचं का हा हा. हिचं 30,000 सांगतो 30,000 जास्त होतं ते राव 30 म्हणल्यावर. हिला 22 ला 25 ला मागणी 22-25 ला मागणे आहे आणि तुम्ही 30,000 सांगताय. जर कुणाला अशा जातवान शेळ्या पाहिजे असतील नंबर सांगा की तुमचा. 87 66 हा 75 हा 57 हा 23. ओके मित्रांनो, जर अशा कुणाला शेळ्या लागत असल्या दादा राम राम. राम राम. माऊली ओळख सांगा आपली. कुठून आम्ही आलाय? औषधाहून आलो. ओके, नाव तुमचं? गणेश दळवे. ओके, दळवे साहेब तुम्ही शेळ्यांचा व्यापार करता का? व्यापार. किती वर्षापासून करताय? 25 वर्ष झालं. ओके, 25 वर्ष. हे कुठल्या जातीच्या शेळ्या आहेत त्या? उस्मानाबादी. उस्मानाबादी. गाभण आहे त्या खाली आहे त्या? गाभण. गाभण. आता पट्टीच्या हिशोबाने उस्मानाबादी समजा आता ही 1 नंबरची शेळी आहे, याची काय किंमत होईल? ही 20,000 मिळते आता. ओके, 20,000 तुम्ही सांगताय. हा. आणि द्यायची कितीला लास्ट समजा? 1,000-2,000 कमी होत्या. तिकडे आडायला पडायला हा, होतं. हा. बाकी गॅरंटी कुठल्या कुठल्या गोष्टीची असते? 2 पिल्ले होते हा, हा. आता. सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. ओके, साडाला वगैरे. सडाला दाताला सगळं चांगलं. ओके, तुमचा नंबर सांगा आमच्या बघणाऱ्यांना. 9766 हा. 160062. ओके, आणि कोणत्या बाजारात असताय तुम्ही? रोजच बाजार. रोजच बाजारावरच असताय तुम्ही? हा. ओके, धन्यवाद. मित्रांनो, जर कुणाला अशा उस्मानाबादी शेळ्या जर घ्यायच्या असल्या तर ह्या माऊलीला तुम्ही संपर्क करू शकता. यांचा नंबर सांगितलाय. लातूर जिल्ह्यातला मोठा बाजार कुठला? हीच मोठा मुरुड. मुरुडचाच बाजार. कुठल्या वारी असतोय? मंगळवार. मंगळवारी, म्हणजे आजच्याच वारी असतोय. किती वाजल्यापासून भरतोय? मोप पाठत 4 वाजल्यापासून भरतो. 4 वाजल्यापासून हा बाजार भरतोय. धन्यवाद. भाऊ नमस्ते. नमस्ते. कुठं आलाय तुम्ही? बोयरा ओके, नाव काय तुमचं? बळी जाधव. ओके, ही कुठल्या जातीची शेळी आहे? हे आपलं गावरान मधून आहे. गावरान म्हणजे उस्मानाबादी हा, जातीची शेळी आहे. कितव्यांदा गाभण आहे? हे नाही तिसऱ्या हळ झाली आता गाभण नाही. अच्छा, ही पिल्लं तिची आहे ती? हे 2 बोकड आहेत. ओके, या बोकडाचं आहेत काय किंमत ठेवली? हिची 55,000 सांगतो. 55,000 बोकडाच आहेत. मागणी कितीला होती? मागणी 40-45 ची होईल. ओके, दाताला कशी असेल? दाताला 6 दात आहे. ओके, 6 दात आहे. तुम्ही म्हणताय 40-45 न मागणी होती. 40. आणि ही बोकडाचा अंदाजे किती वय असेल बोकडांचं? बोकडाची किती 2-2.5 महिन्याचे. 2-2.5 महिन्याच्या. आता परत पण ही शेळी हिटवर आली की गाभण राहू शकते. तुम्ही व्यापारी आहे का शेतकरी आहे? व्यापारी व्यापार आहे. कोणत्या बाजारात असताय तुम्ही? बाजारात मुरुड, लातूर, हा हा. औसा, रेणापूर. लातूरचा कुणावारी असतोय बाजार? शनिवारी असते. शनिवारी असतोय. तुमचा नंबर सांगा की आमच्या बघणाऱ्यांना. बाया सांगा नंबर. 90 21 86 25 93. ओके, आता तुम्ही 55,000 किंमत म्हणताय, थोडी जास्त नाही वाटत का? ते पण 50च्या मध्ये बाहेर सोडणार आहोत. म्हणजे यावराला हा, बसलं की थोडंफार हा, इकडे कमी तिकडे जास्त आडाल पडाल करून होणार होणार आहे. धन्यवाद.